मध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात आणि सरकारचा पैसा जातोय तिथे, रस्ते बनवले जात आहेत, शिक्षण खात्यातलं पोस्टिंग खरात करणं, म्हाडातलं पोस्टिंग खरात करणं, SRA मधलं पोस्टिंग खरात करणं. अरे काय चालवलंय? त्याचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मधल्या सदस्यांना अजून अटक का नाही झाली? किती वेळ बोलला होता? त्या ट्रस्ट मध्ये आलेला पैसा कुठनं आला? जमिनीतनं आलेला पैसा कुठनं आला? कोणी कोणी कुठे कुठे जमिनी घेऊन दिल्या? सगळं ओपन आहे ना. हे सगळं महाराष्ट्राला समजू द्या. हे मान्य करता की नाही की महाराष्ट्र तुकारामाचा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानेश्वराचा आहे, हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे? हे मान्य करून सुद्धा आपण जर अशोक खरातच्या मागे उभे राहणार असू आणि अशोक खरातला वाचवण्यासाठी मोठे मोठे पोलीस ऑफिसर 2-2 कोटी रुपये घेणार असतील, शिवेंद्रराजे शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही त्या राजेंचे वंशज आहात. नाही ना, पोलीस आहेत ना 2 कोटी रुपये घेतलेले, त्यांचं काय करायचं? ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचं काय करायचं? ज्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांचं काय करायचं? ट्रस्ट मध्ये आहेत त्यांचं काय करायचं? ते सहआरोपी आहेत ना, त्यांना काय माहित नव्हतं काय चालू आहे? अध्यक्ष महोदय, काय चालू आहे? कुठलं मिरगाव, काय त्याचं ते फार्म हाऊस, तिथे काय टाकी, आणि सगळं सरकारी खर्चात ना त्याचा बडेजावपणा चालू होता. अध्यक्ष महाराज, गोष्ट ठीक आहे, छोटी आहे, पण महाराष्ट्राला बदनाम करणारी आहे.